गोकुळ शिरगाव परिसरात लागोपाठ घडलेल्या दोन अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीवर एक धडक मोर्चा काढला। सिद्धार्थनगर परिसरात नोकरी आणि उदरनिर्वाहाच्या निमित्तानं अनेक कुटुंब भाड्यानं वास्तव्याला आहेत। काही दिवसांपूर्वीच या परिसरातील एका मतिमंद मुलीवर अत्यंत दुर्दैवी अत्याचाराची घटना घडली होती, ज्याचा गुन्हाही दाखल झालाय। ही घटना ताजी असतानाच काल एका परप्रांतीय नराधमानं अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली। या लागोपाठच्या घटनांमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय। भविष्यात अशा अनुचित घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत नागरिकांनी ग्राम प्रशासनाला एक जाहीर निवेदन दिलं। या निवेदनात सिद्धार्थनगर आणि संपूर्ण गोकुळ शिरगाव परिसरातील घर मालकांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या भाडेकरूंचे ओळखपत्र, उदाहरणार्थ आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्र जवळ बाळगणं आणि त्यांची नोंद ठेवणं बंधनकारक करावं। याबाबत ग्रामपंचायतीने सर्व घरमालकांना तातडीने लेखी सूचना नोटीस द्याव्यात, जेणेकरून कोणत्याही गुन्ह्यानंतर संशयिताचा शोध घेणं पोलीस आणि प्रशासनाला सुलभ होईल। सिद्धार्थनगर परिसरातील गटारी वारंवार तुंबून ओव्हरफ्लो होत आहेत। यापूर्वी अनेकदा छायाचित्र आणि दूरध्वनीद्वारे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी नियमितपणे गटारींची स्वच्छता करण्यात यावी। गोकुळ शिरगावच्या इतर भागांप्रमाणेच सिद्धार्थनगरमध्येही नागरिकांसाठी सार्वजनिक बसण्याचे बाक उपलब्ध करून द्यावेत। परिसरातील बहिणी मुली सुरक्षित नसतील तर आम्ही शांत बसणार नाही। गुन्हेगारांवर कडक कारवाई सोबतच प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावलं उचलली पाहिजेत अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली। ग्रामपंचायतीने वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या मोर्चा दरम्यान नागरिकांनी दिला।